हॅलो. चला ऐकायला येते ना. हो. आपण इथपर्यंत आलो होतो. हे बघितलं होतं, हे पण बघितलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. हो. आता हे पुढचं पाहायचं. मुळात आता हे वाक्य काय म्हणते बघा, इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड्स इनव्हर्सली ऑन डिस्टन्स. हे वाक्य बरोबर आहे. जेवढा डिस्टन्स जास्त असेल तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होत जातो. पण रेझोनन्स आणि हायपर कॉन्जुगेशन हे डिस्टन्सवर डिपेंड करत नाही. त्याच्यात कसं इलेक्ट्रॉन उड्या मारत असतात ना असे. आता इथं आहे, हो. इथं आहे, तर इथले इलेक्ट्रॉन इथे येतात, इथले इथं जातात, आणि किती दूर असू दे काही फरक पडत नाही त्याला. आता इथं निगेटिव्ह आलं, हे निघून गेलं, आणि समजा हे इथं आहे आणि हे नाही इथं गेलं की मग हे इथे येतं. तेवढ्याच इफेक्टिव्हली म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन इथं आलेत डेन्सिटी, तेवढीच डेन्सिटी इथं येते. कळलं का हे? हो. तेच जर समजा इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला आपण, इथे एखादा ग्रुप लावला आपण मायनस आवाला तो किंवा प्लस आवाला, तो इकडे द्यायला असा, तर इथं जास्त देणार, इथं कमी देणार, इथं कमी 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 देत जाणार, पुढे पुढे जाईल तस तसं कमी फायदा होत जाणार पुढच्या कार्बनला त्या इलेक्ट्रॉनचा. कळलं का? हो. परंतु रेझोनन्स मध्ये तसं होणार नाही. जिथं रेझोनन्स दिसतो तिथं रेझोनन्स पूर्णपणेच दिसतो, असं अर्धवट कमी होत जात नाही डिस्टन्स नुसार. कळलं का? उदाहरणार्थ इथं बघा, जसं की ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये खूप जास्त वेळेस रेझोनन्स लागते. तर तिथं जर तुम्ही बघितलं तर आता हे अल्कोहोल प्लस आर आहे, म्हणजे रेझोनन्स मध्ये देतो आहे का नाही. हो. मग रेझोनन्सनं देतो. जर इंडक्टिव्हनं विचार केला तर अंतरानुसार होणार आहे का नाही. म्हणजे हो. जसं अंतर वाढ जाईल तसा इफेक्ट कमी. पण रेझोनन्स जर बघितलं तर बघा, हे ना आता पहिल्या स्टेपमध्ये असं देते, ही इथून इथे येते, म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ह्या पोझिशनवरती आली. पुढे काय करते त्यानं, हे इलेक्ट्रॉन इथं सोडतं, हे इलेक्ट्रॉन इथं हो. जातं, मग इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इथं आली. तशीच मग नंतर इथं आली. मग हे OH आहे. OHच्या जवळचे जे पोझिशन आहे त्याला ऑर्थो पोझिशन म्हणतात. एक सोडून असणाऱ्यांना मेटा पोझिशन म्हणतात. आणि OHच्या म्हणजे ह्या एखाद्या ग्रुपच्या एक्झॅक्ट अपोजिट असलं की त्याला म्हणायचं दिस पोझिशन इज पॅरा टू धिस ग्रुप. हे रिलेटिव्ह आहे बरं का. पॅरा. म्हणजे जर ग्रुप तुम्ही इथं लावला हो. तर मग इथं ऑर्थो येत नाही, ऑर्थो इथे येईल, मेटा इथे येईल. कळाले? आणि पॅरा इथे येईल. हो. सो इट इज रिलेटिव्ह. पार्ट नाही करायचं की हो. इथं ऑर्थो असतं म्हणून. काही जण पाठ करून ठेवतात की इथं ऑर्थोच असतं आणि इथं मेटाच असतं. तसा विचार केला तर ह्या रिंगला ऑर्थो मेटा नाहीच आहे का? हो. कारण कोणता ग्रुपच नाही. नाही. हो. कळलं? हो. आता रेझोनन्स मध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑर्थोवर एक वेळेस आली, नंतर पॅरावर आली, आणि नंतर पुन्हा ऑर्थोवर गेली. बरोबर? हो. उलट आणि हे चालतं. तर आता पॅरा दूर आहे म्हणून त्याच्यावर कमी आली डेन्सिटी असं काही नाही.
आणि ऑर्थो जवळ आहे म्हणून जास्त आले असं काही नाही. जेवढे ऑर्थोवर येते तेवढीच पॅरावर येते. कळलं? हो. म्हणजे रेझोनन्स हे डिस्टन्सवर डिपेंड करत नाही. तेच जर इथं इंडक्टिव्ह प्लस आय ग्रुप लावला असता एखादा, तो पण इलेक्ट्रॉन द्यायला, जसं इथं प्लस आर आहे ना, हा हो. त्याच्याऐवजी समजा इंडक्टिव्ह इफेक्टनं दिलं, तर इंडक्टिव्ह इफेक्टनं काय केलं असतं, इथं जास्त दिलं असतं, इथं थोडे कमी इलेक्ट्रॉन दिले असते आणि इथं खूपच कमी दिले असते. त्या दोन जवळच्या पोझिशनातून जास्त कमी. कळलं का? हो. जे आणि इंडक्टिव्ह इफेक्ट कुणालाच सोडत नाही, सर्वांनाच देतो. ऑफकोर्स इथं तर सर्वात जास्त देतो, हो. बट रेझोनन्स तसं नाही, अल्टरनेटली देतो. त्याला खूप देतो, त्याला बिलकुलच देत नाही मेटल. हा. सो ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये तर इथून पुढे लक्षातच ठेवायचंय की रेझोनन्स इफेक्ट जो आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर दिसतो, व्हेअरएज इट इज नॉट ॲट ऑल सीन ऑन मेटा पोझिशन. हे वाक्य लक्षात राहू द्या, अति कामाचं. ऑर्थो पॅरावर दिसतो, मेटावर दिसत नाही. रेझोनन्स इफेक्ट. हो. परंतु इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वांवर दिसतो आणि डिस्टन्सनं कमी होत जातो. जसं की जर आपण हे एक कंपाऊंड बघितलं, आताच सांगितलं मी तुम्हाला, तेच केलं. ह्याचा आता ओ जो आहे तो मायनस आय आहे. OH मधला जो O आहे ऑक्सिजन, तो मायनस आय होणार, पण रेझोनन्सनं प्लस आर आहे. तो कळाले का? हो. मायनस आय मुळे हे जे ॲरो दाखवलेत नाही असे बॉन्ड मधले, ते इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. बघा मग इंडक्टिव्ह इफेक्टनं कसं व्हायलं, इथं थोडासा पॉझिटिव्ह आला, इथं आणखीन कमी पॉझिटिव्ह, खूपच कमी पॉझिटिव्ह, खूपच कमी पॉझिटिव्ह आला. कळलं? सो डिस्टन्सनुसार कमी होत चालेल. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑर्थोवरती सर्वात जास्त दिसणार, त्याच्यापेक्षा हे मेन कार्बन आहे त्याच्यावर सर्वात जास्त दिसतो, पण त्याचं नाव नाही घेतलं. ऑर्थोपेक्षा मेटावर कमी, मेटापेक्षा पॅरावर आणखीनच कमी. जबकि रेझोनन्स इफेक्ट ऑर्थो आणि पॅरावर नियरली इक्वल, आणि मेटावर एवढं कमी की नाहीच, शून्यच. याचा अर्थ कळला का अपेक्षा अर्थ? हो. आता मग आपण बघूया ह्याचा उपयोग कसा करायचा. इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स विषयी कळलं. रेझोनन्स अंतरावर डिपेंड करत नाही, पण सर्वांना भेटत पण नाही, अल्टरनेटली भेटतो. इंडक्टिव्ह सर्वांना भेटतो, अंतरानुसार भेटतो. आता इथं बघूया हे दोघांपैकी कोण स्टेबल आहे, ए आणि बी पैकी. तर जरा विचार केला तर हे ॲनायन आहेत, कॅटायन नाही. आणि रेझोनन्स नाही दिसणार. OH आहे, लोन पेअर आहे, परंतु रेझोनन्स नाही. का? कारण इकडे डबल बॉन्ड नाहीत ना, हे बघावं लागतं. नाही तर गडबडीत वाटते हे बेन्झिन आहे रेझोनन्स, पण ते बेन्झिन नाही. बेन्झिनसाठी मध्ये गोल किंवा डबल बॉन्ड असावे लागतात अल्टरनेटली. म्हणून इथं जे काय होईल ते फक्त आणि फक्त कोणता इफेक्ट होईल? मायनस आहे इफेक्ट, मायनस आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि म्हणून आता इलेक्ट्रॉन घेतले, ओढले, म्हणजे ह्याला थोडीशी मदत होईल, स्टॅबिलिटी हो. वाढेल का नाही जीवन? हो. याची पण स्टॅबिलिटी वाढेल. इथं पण मायनस आहे ना. इंडक्टिव्ह वाला कॅट आहे, ॲनायनला मदतच करतो, पण जास्त मदत कुणाला केली? एक ए वाल्याला केली का बी वाल्याला केली? सांग. ए वाल्याला. ए वाल्याला जास्त मदत केली, कारण तो जवळ आहे ना, म्हणजे त्याचे जास्त घेतले असणार काढून. इंडक्टिव्ह इफेक्ट डिस्टन्सवर डिपेंड करतो, म्हणून ए वाला जास्त स्टेबल आहे. कळलं का? हो. इथं कळलं व्यवस्थित कसा हा डावीकडचा स्टेबल आहे तो? हो. तेच आता इथं बघूया कशी इफेक्ट काम करतात. आता इथं रेझोनन्स पण आला, कारण डबल बॉन्ड आले का नाही मध्ये. हो. मग आता याला इंडक्टिव्ह मुळे काढून घेतलं, OH न इंडक्टिव्ह इफेक्टच्या द्वारे काढून घेतलं. हो. हो. परंतु रेझोनन्स द्वारे दिलं, मायनस आय आहे परंतु प्लस आर आहे. हो. म्हणजे दिलं पण घेतलं पण. मग आता आणि घेतलं, दिलं पण घेतलं पण, दोन्ही कळलं का? दिलं पण घेतलं पण, दोन्ही कळलं का? हो. मग आता ओव्हरऑल मध्ये दिलं म्हणायचं का घेतलं म्हणायचं? डोनेट केलं का विड्रॉ केलं? ओव्हरऑल मध्ये काय झालं? काहीच नाही केलं.
काहीच नाही केलं असं नाही बेटा, काहीच नाही केलं असं नाही. मी तुला 5 रुपये दिले आणि 100 रुपये घेतले, काहीच नाही केलं असं म्हणतात ते का? नाही. मग तुला दोघांपैकी डॉमिनंट कोण आहे हे बघावं लागेल का नाही? हो. दोन्ही इफेक्ट सारखे आहेत का? नाही. मी कसं लक्षात ठेवा म्हटलं? आरोही. रेझोनन्स स्ट्रॉंग आहे. रेझोनन्स स्ट्रॉंग आहे, म्हणून मग दिलं का घेतलं? ओव्हरऑल नेट काय आहे? दिलं. नेट दिलं म्हणजे नेट ह्याला इलेक्ट्रॉन भेटले याच्याकडून. सो हो. नेट हा डोनर म्हणून काम करतो, जबकि वर हा विड्रॉवर म्हणून काम करतो. हो. इथं पण हो. जबकि इथं इंडक्टिव्ह विड्रॉवर, रेझोनन्स डोनर, म्हणून ओव्हरऑल मध्ये इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप. कळलं का? हो. मग डोनेट केल्यामुळं स्टॅबिलिटी वाढली. स्टॅबिलिटी वाढते का? म्हणजे विचार कर ना, हा कोण आहे? हा कोण आहे? प्लस आहे का मायनस आहे? अनायन आहे. ऍनायन म्हणजे मायनस आहे का नाही? स्टॅबिलिटी वाढली. स्टॅबिलिटी वाढेल कशी बेटा डोनेट केल्यावर? ऍनायन म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहे. हो. आणि पुन्हा ह्यानं डोनेट केले ह्याला इलेक्ट्रॉन. कसे केले? इथून इथं दिले, मग हे इथं आले, मग पुन्हा इथले इथं गेले, इथले इथं आले, आहे का नाही? आणि इथला इथं आला आणि हो. इथला इथं, म्हणजे ह्याला भेटायलेत इलेक्ट्रॉन. इंडक्टिव्हनं काढून घेतलेत, पण रेझोनन्सनं भेटायलेत ना. हो. ओव्हरऑल मध्ये भेटायलेतच, म्हणजे ओव्हरऑल मध्ये हा डोनर आहे. तर ओव्हरऑल मध्ये हे ॲरो आपण असं दाखवायचा, ओव्हरऑल मध्ये डोनर आहे. पण ते असे ॲरो दाखवत हो. नाहीत इंडक्टिव्हला असे ॲरो नाही दाखवत आपण. हो. सॉरी, इंडक्टिव्हला ॲरो दाखवतो, रेझोनन्सला असे ॲरो दाखवत नाही. म्हणून ते तुम्हाला वाटू शकतं की ते काय ऍक्सेप्टच करायला की काय. बर, हे ॲरो जरी बघ असं समजा की हे मायनस म्हणजे ह्याच्यावरती एक -10चा चार्ज समजा, इंडक्टिव्हनं काढून घेतला म्हणजे 3 काढून घेतला समजा आपण. 3 जर काढून घेतला त्याच्याकडे किती राहणार आता? -7 राहणार का? हो. पण रेझोनन्सनं दिला, रेझोनन्सनं 5 दिला, कारण रेझोनन्स मोठा आहे ना. हो. 5 दिल्यावरती पुन्हा किती झाले? -12 झाला चार्ज. हो. म्हणजे ओरिजिनली 10 होता, 10 इलेक्ट्रॉनचा चार्ज होता. इंडक्टिव्हमुळे थोडा कमी झाला, पण रेझोनन्समुळे ओरिजिनल पेक्षा जास्त वाढून बसला ना. हो. ओव्हरऑल मध्ये ह्याच्यावरची डेन्सिटी वाढली का कमी झाली? वाढली. वाढली. म्हणजे स्टॅबिलिटी वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी झाली स्टॅबिलिटी. कळलं का? हो. जबकि इथं काय होत होतं? स्टॅबिलिटी वाढत होती. हो. कशामुळं? इथं फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट विथड्रॉल केले इलेक्ट्रॉनचं. फक्त इथं इंडक्टिव्ह इफेक्टच आहे, त्याने विड्रॉ केलं, त्याने विड्रॉ करून मदत केली त्याला, त्याचा भार कमी केला. पण इथं काय इंडक्टिव्हनं मदत केली, पण रेझोनन्सनं वाट लावून टाकली आणि ओव्हरऑल रेझोनन्स ऐकत नाही. मग आता इथं इंडक्टिव्हनं काय केलं? काढलं का दिलं? हो. काढलं. आणि रेझोनन्सनं दिलं. पण रेझोनन्सनं दिलेलं ह्याला भेटतंय का? आहे का नाही? रेझोनन्सनं दिलेलं ह्याला हा शाबास. रेझोनन्सनं दिलेल्याला भेटतं का? नाही भेटत. नाही. इथं जाते आणि हे इथं, म्हणजे निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरावरच येतो ना. म्हणून इथं रेझोनन्स ऑपरेट झाला असं म्हणता येते का ह्याच्यासाठी? नाही. नाही. सो ओनली इंडक्टिव्ह मायनस आहे, बट आर डज नॉट अफेक्ट द मेटा पोझिशन. हो. आणि मग इंडक्टिव्ह मुळे ह्याची स्टॅबिलिटी वाढते, कारण काढून घेतले ना. हो. मग आता इथं जर बघितलं तर इथं ह्याची स्टॅबिलिटी वाढली आणि ह्याची कमी झाली ओरिजिनल पेक्षा म्हणजे जर हा ग्रुप नसला असता तर असं. तर डी इज ग्रेटर दॅन सी, म्हणजे डी म्हणजे हा मोर स्टेबल आहे आणि इथं हा इकडचा मोर स्टेबल आहे. बरोबर कळलं का? हो.
म्हणजे कसे इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स इफेक्टचे विचार करायचे, कळलं? हो. तसंच आता इथं बघूया, विच कॅटायन इज मोर स्टेबल. हे कॅटायनसाठी जेव्हा फक्त बघायचं, एक तर ॲरोमॅटिसिटी कधीच नसते, ती कधी तर असते ॲरोमॅटिसिटी. मेनली रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह, कारण कधी तर हायपर कॉन्ज्युगेशन येते. रेझोनन्स इंडक्टिव्ह हेच खूप असतात. मग आता हे ऑक्सिजनमुळं इथं आहे कॅटायन, ऑक्सिजन इथं रेझोनन्स करू शकतो कशासोबत, काय आहे का पॉसिबिलिटी बघायचं. लोन पेअर, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असं काही आहे का? आहे का पॉसिबिलिटी रेझोनन्सची? नाही. नाही. सो ओनली इंडक्टिव्ह. इथं पण हो. ओनली इंडक्टिव्ह, हो. कॉन्ज्युगेशनच नाही. मग इंडक्टिव्ह कशावर डिपेंड करतो? डिस्टन्सवर. डिस्टन्सवर. मग कोणता कॅटायन मोर अफेक्टेड आहे ऑक्सिजनमुळे, पहिला का दुसरा? पहिला. पहिला, कारण जवळ आहे ऑक्सिजन, हो. बरोबर का? अफेक्टेड मोर आहे म्हणजे मदत करायला असं काही घ्यायची नाही. हो. आता तुम्हाला वाटेल तिथं अगोदर कसं होतं, जवळ असलं की स्टॅबिलिटी वाढत होती, पण आता इथं जवळ असलं स्टॅबिलिटी वाढणार नाही का? कारण हा कोण आहे? कॅटायन आहे. कॅटायन आहे. इंडक्टिव्ह. कॅटायन आहे आणि कॅटायनला काढून घेणारा पाहिजे का देणारा पाहिजे? देणारा पाहिजे. देणारा पाहिजे. पण हा कोण आहे? काढून घेणार आहे. काढून घेणार आहे, विड्रॉ करणार आहे. मग विड्रॉ करणारा हो. म्हणजे मायनस आहे, मायनस आहे त्याची स्टॅबिलिटी वाढते. अरे रे, शांत विचार करत जा बरं तू बेटा. तू तू ना विचार शांत करत जा कधी पण, त्याला जास्त फायदा आहे. बघ, आपण 20 प्रश्न गडबडीत सोडवणं काय मतलब नाही, त्यापेक्षा 3च विचार करून सोडवणं जास्त महत्वाचं आहे. तू विचार कर, कॅटायन म्हणजे काय आहे, त्याला अशी अशी कमतरता. बघ, ऑक्सिजनमुळं कमी होते स्टॅबिलिटी. कमी होते. आता कळलं का? हो. काही घाई करू नकोस, घाई बिलकुलच नको, कारण तुझं लॉजिक डेव्हलप होणार आहे बोलून हळू हळू हळू. आलं लक्षात? आणि मेन आहे ती लॉजिक डेव्हलप करण्याची प्रक्रिया. अदरवाईज तर तुमच्याकडे बुक्सला कमी नाही ना, शिकवणारे टीचर कमी आहेत, म्हणजे खूप आहे, सर्व अवेलेबल आहे सध्या, काही राहिलं नाही. तर काय अवेलेबल नाही, तर आपल्या ब्रेनची शेप होण्याची प्रक्रिया अवेलेबल नाही कुठंच. आपला ब्रेन शेप करणं, त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करणं, हेच सर्वात महत्वाचं असतं. मग ब्रेन कधी शेप होतो माहितीये का? मोर वर्क करून नाही होत. मोर वर्क करून ब्रेन कधीच शेप होत नाही, प्रॉपर वर्क करून ब्रेन शेप होतो. ब्रेनला कन्फ्यूज केलं मोर वर्क करून की तो ओबड धोबड बनतो. मग आपण काय, आपल्या हातातली जी तलवार आहे तिला प्रॉपरलीच मारायचं. जास्त झाडं कापायचे, तुम्ही कुठं पण मारलं का ती तलवार खराब होते आणि मग ती काम करत नाही. विचार करून एकच घाव मारायचा, पण असा मारायचा की कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आपला. तर हो. आता कसा विचार करायचा, तर सरनं प्रश्न विचारलाय, काही घाई करायची नाही. एक तर तुला एवढं गॅरंटी पाहिजे की हे सर फक्त आपल्यासाठी आहे, तिथं वर्गात तर नाहीस तू. जर 4-10 जणांमध्ये जर तू असली असतीस इथं, मी काय तर गडबड केली असती, दुसरे पण आहेत, हे तुला असं लाज वाटली असती. आता तू तुझ्या एकट्यासाठीच आहे मी इथं, जे आहे ते. सो किती वेळ घेतलीस तर मला फरक पडत नाही. मग हो. शांत विचार करायचा. काय म्हटलं सर ना, ऑक्सिजन कॅटायन आहे म्हणजे तो भिकारी आहे, असं सरळ आपल्या भाषेत विचार करायचा. ऑलरेडी भिकारी आहे आणि त्याच्याकडून पुन्हा चोरी व्हायला म्हणजे त्याची ते तर वाटच लागली, म्हणजे स्टॅबिलिटी गेली, हो. म्हणजे स्टॅबिलिटी कमी झाली. बरं, पण दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन काय करला, स्टॅबिलिटी कमीच करला. हो. आता दोघांपैकी इफेक्टिव्ह कोण करेल काम? पहिला. पहिल्याची स्टॅबिलिटी जास्त कमी झाली असं म्हणावं लागेल. हो. मग मोर स्टेबल कोण? हा, बरोबर का? हो. म्हणून सेकंड, अरे मी इथं चूक लिहिलंय का? हा, मी इथं चूक लिहिलंय. तुझ्या लक्षात आलं का बघ जरा चुकलेलं? हो. बघा, सो 1 इज लेस स्टेबल. 1 का लेस स्टेबल आहे बाबा? कारण का तर 1 मध्ये ऑक्सिजन जवळ आहे,
जवळ असल्यामुळे त्यानं खूप इलेक्ट्रॉन काढल्यामुळं खूप भिकारी बनवलेला. म्हणजे ओरिजिनल ऑक्सिजन नसला असता तर हा काहीतरी स्टेबल राहिला असता. तर ऑक्सिजननं तर वाटच लावून टाकली. इथं झालं हे इंडक्टिव्ह झालं आहे का नाही. आणि सतत हो. बघायचं अगोदर ॲरोमॅटिसिटी होऊ शकते का, मग रेझोनन्स होऊ शकते का, मग इंडक्टिव्ह. आता इथं ॲरोमॅटिसिटी आहे का, नाही. त्याला तर रिंग पाहिजे. रेझोनन्स शक्य आहे का बघा, नाही. गडबड नाही करायची. लोन पेअर ओके ओके, हां इथं शक्य नाही ना. लोन पेअर सिंगल बॉन्ड 2 झाले म्हणून इथं रेझोनन्स शक्य नाही. ओनली इंडक्टिव्ह. मी लिहिलेलं चूक असू शकते बरं का. हो. हां मग मायनस आय म्हणून काम करले हा, म्हणजे विड्रॉइंग करायचं काम करायला फक्त. हो. म्हणून स्टॅबिलिटी काय होणार आहे कॅटायनची, कमी होणार. कमी झाली. आता इथं इंडक्टिव्ह तर आहेच, इंडक्टिव्ह तर कधीच कुठं जात नाही, ते तर राहतच. इंडक्टिव्ह आहे, रेझोनन्स आहे का नाही इथं. रेझोनन्स शक्य आहे का इथं. तर रेझोनन्ससाठी काय गरजेचं आहे, मी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम सांगितलं, आठवतात का. हो. लोन पेअर, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. दिसते डबल का तुला इथं, आहे का. हो. हो. रेझोनन्स आहे आणि त्याचा ह्या कॅटायनला फायदा आहे का हे पण बघावं लागतं दोन्ही. जसं हो. की इथं रेझोनन्स आहे बट ह्याला काही फायदा झाला नाही, त्याला इलेक्ट्रॉन भेटले नाहीत. हो. मग इथं हे इथं येतंय आणि हे इथं जातंय, एक्झॅक्ट त्यालाच भेटायला इलेक्ट्रॉन. हो. म्हणून ह्याच्यामुळे विड्रॉ, ह्याच्यामुळे डोनेट. मग ओव्हरऑल ह्याला महत्व द्या. ओव्हरऑल काय, डोनर. डोनरमुळे काय होते, स्टॅबिलिटी वाढते. म्हणून कोण झाला मोर स्टेबल, सेकंड इज मोर स्टेबल. आता ओव्हरऑल जर बघितलं आपण ह्या 4 जणांना, इथं हे एवढे जण आहेत ना, हे सर्वात पहिले हे 4 बघूत आपण. ह्या 4 जणांमध्ये जर बघितलं, ह्या 4 जणांमध्ये तर सर्वात जास्त स्टेबल बघा इंडक्टिव्ह. आता हा पण स्टेबल आहे, हा डी इज मोर स्टेबल. हा आणि इथं हा पण स्टेबल आहे. तर ह्या दोघांमध्ये कोण स्टेबल असेल विचार करता येईल का. कोणता, ए का डी. हेच वाटतंय का, कशामुळे तुला वाटतंय हे. मोर स्टेबल डी. तुला डी डी असेल. तुला डी कशामुळे वाटतं. याच्यामध्ये रेझोनन्स, डी मध्ये रेझोनन्सचा इफेक्ट नाहीये, फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आणि इथं अनायनचा डिस्टन्स जास्त आहे म्हणून. मग विचार कर, डिस्टन्स जास्त असल्यावर काय होते, सर्व विचार कर शांत. डिस्टन्स जास्त असला म्हणजे स्टॅबिलिटी जास्त, असं तुला कोण म्हटलं. डिस्टन्स जास्त असल्यावर स्टॅबिलिटी कमी होते. असं काहीच नाही, ते तर हे पडतंय ना. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे तसं काही नाही, डिस्टन्स जास्त झाला की इंडक्टिव्ह इफेक्ट कमी काम करतो. पण ते कधी कधी इंडक्टिव्ह इफेक्ट कॅटायनला जास्त काम केला पाहिजे. कॅटायनला कसं आहे, प्लस इफेक्ट जास्त काम केला पाहिजे, पण मायनस इफेक्टनं कमी काम केलं पाहिजे. कळायला का तुला. हो. ते असं पाठ करायची गोष्ट नाही. तू काय विचार कर बघ, इथं एक चार्ज आहे, दुसरा एक चार्ज इकडं आहे. मग ह्या चार्जच्या जवळ आलं तर स्टॅबिलिटी वाढते का दूर गेल्यावर. हा, चार्ज हा कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करेल का नाही. हो. निगेटिव्ह असेल तर जवळ आलेलं बरं आहे, पॉझिटिव्ह असेल तर दूर गेलेलं बरं आहे, बरोबर. हो. मग तसंच कॅटायनला जो इंडक्टिव्ह ग्रुप आहे तो दूर गेलेला बरा आहे का जवळ आलेला बरा आहे, असं काही सांगता येते का. नाही. जर मायनस आय असेल तर दूर गेलेला बरा, प्लस आय असेल तर हो. जवळ आलेला बरा. हो. म्हणजे असं काही पाठ करायचंय का की दूर गेलं की स्टॅबिलिटी वाढते, नाही. दूर गेलं की इफेक्ट कमी होतो. मग इफेक्ट कोणता असू शकतो त्याचा,
इफेक्टचा अर्थ काय? इफेक्ट कोणता असू शकतो ना, हो प्लस आहे असू शकतो, मायनस आहे, त्याचा विचार करावा लागेल तिथल्या तिथे. मग आता मला सांगितलं इथं सॉरी ह्या दोघांमध्ये इफेक्ट कोणता आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट कसला, प्लस का मायनस? ते पण महत्वाचं आहे. मायनस. मायनस. मग मायनस इफेक्ट anion साठी कसा पाहिजे? जास्त असावा का कमी? जास्त. जास्त. कमी कसं? जास्त असावा ना मायनसला, बरोबर. कारण प्रतीक्षाचं बरोबर, इंडक्टिव्ह इफेक्ट हा मायनस हा इफेक्ट हा जास्त असला की त्याला बरं पडतं. जास्त कधी असणार? जवळ असल्यावर का दूर असल्यावर? जवळ असल्यावर. म्हणून हा स्टेबल राहील का नाही? हो. आता कळलं कसं रिव्हर्स लॉजिक, सर्व लॉजिक कसं 1 2 3 4 5 6 स्टेपचं लॉजिक आपल्याला जमलं पाहिजे. हो. इलेक्ट्रॉन जवळचे लवकर ओढून घेईल. मग तेच आहे ना. मग तेच, पण ते तसं नव्हतं ना. तिच्या डोक्यात काय घुसलं होतं की दूर गेलं की स्टॅबिलिटी वाढते. हे असं काही थंब रूल लक्षात ठेवलं होतं. तसं काहीच नाही. एवढं करण्यापेक्षा तर सहज लक्षात ठेवायचं की हे जवळचं आहे तर जवळच्याचे जास्त इलेक्ट्रॉन ओढील आणि ह्याला जास्त मदत करेल. हो. हा इफेक्ट काय करतो? मदत करायला का त्रास द्यायला हे आधी बघावं लागतं. मदत करत असेल तर जवळ असलेला बरा, त्रास देत असेल तर दूर असलेला बरा. म्हणून स्टॅबिलिटी ए ची बेटर आहे असं वाटतंय सध्या, बरोबर. बट दुसरा इफेक्ट तुम्ही बघितला का? कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याच्यावरून कोण स्टेबल आहे? सध्या तर हा स्टेबल आला. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून कोण स्टेबल येईल? ए का डी? हा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त आहे? ए वाल्याची जास्त आहे का बी वाल्याची जास्त आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्ही जरा ते विसरायला काय नाही. आता हा फक्त मला हायब्रिडायझेशन सांगायचं. हायब्रिडायझेशन काय? sp2 sp2 आणि ह्याचं काय येतंय? sp3 sp3. मग sp2 हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. एस कॅरेक्टर जास्त आहे ना. हो. पी ची संख्या वाढली की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. कारण पी मोठा आहे म्हणजे न्यूक्लियस पासून दूर आहे. न्यूक्लियस पासून दूर आहे म्हणजे त्याच्यावरती न्यूक्लियसची ताकद कमी आहे. न्यूक्लियसची ताकद कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यातल्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस ओढू शकत नाही म्हणजे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असण्यासाठी इलेक्ट्रॉनला ओढलं पाहिजे चांगलं. हो. सो एस कॅरेक्टर जास्त म्हणलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. sp इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. sp2 sp3 कसं लक्षात ठेवायचं? उगाच सर्वात सोपा आपण करूया ट्रिक. sp म्हणजे कसं पॉवरफुल माणूस असतो का? sp इज पॉवरफुल म्हणजे खूप ताकद आहे, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे. आणि केमिस्ट्रीत आपण ताकद म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला म्हणतो. कळ झालं. वन्स फॉर ऑल लक्षात राहिलं, डोक्याला ताण नाही. सो sp2 याची ताकद आहे म्हणून हा मोर स्टेबल यायला त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इंडक्टिव्ह हा यायलाय. हो. आता इंडक्टिव्ह पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला महत्व जास्त आहे. कारण हे स्वतःच दम आहे त्याच्यात. ह्याला दुरून कोणतरी मदत करायला. पण एक लक्षात घ्या, तसं तर अवघड आहे बरं का ठरवणं. असं तर 2-4 इथे इंडक्टिव्ह ग्रुप लावले तर मग ह्याची ताकद वाढू शकते, म्हणजे ह्याची स्टॅबिलिटी वाढू शकते. पण सहसा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्वतःचीच बेटर असणं म्हणजे सहनशक्ती त्याचीच बेटर आहे. दुसऱ्यांना मदत करत बसायची गरज नाही. त्याला कळलं का? हो. म्हणून कोण आलं बघा बरं जरा बेटर. तुमचं सध्या कोण आलं? डी मोठा आला. डी इज मोर स्टेबल दॅन ए आणि ए इज मोर स्टेबल दॅन बी. एवढं तर कळलं. आता ह्याला कुठं टाकायचं? हे ह्याला आता ह्या दोघांमध्ये बी आणि सी मध्ये सांगा. इंडक्टिव्ह मुळे हा स्टेबल आहे. अपेक्षा कळलं का बघ? हो. इंडक्टिव्ह न तो स्टेबल आहे कारण का तर हे दूर आहे ना आणि हे जवळ आहे. हो. पण रेझोनन्स ना हा कमी स्टेबल आहे. हो. कारण रेझोनन्स मध्ये त्याला भेटायला इलेक्ट्रॉन. शेवटी रेझोनन्सच मेन. ह्या तर सध्या तर हा कमी आहे. आणखीन एक आहे sp2 आणि हे sp3. sp2 मुळे हे मोर स्टेबल आहे. स्टेबल. परंतु रेझोनन्स हे कुणालाच ऐकत नाही. ठीक आहे.
म्हणून हो बी मोठा. म्हणजे सर्वात स्टेबल कोण झाला? ए. त्याच्यानंतर कोण झाला? डी. बी नंतर कोण झाला? बी ना. डी डी आणि मग सी. पेट्रोलमध्ये असलेल्या किती वेळा नाही होते काळजी करू नका. ही सुरुवात आहे तुमची. पण कशाला एवढं घेऊन बसलो मग? तुला वाटत होतं ना मध्ये मध्ये घुसत चाललंय किती पण? कारण हा चॅप्टर तेवढा आहे इम्पॉर्टंट, एवढं लक्षात घ्या. बाकी पूर्ण केमिस्ट्री एका बाजूला, हा एक चॅप्टर एका बाजूला, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी केमिस्ट्री काय वाटतं? काहीच नाही. मी शिकवणार गेलो तरी तुम्हाला जाऊ शकते. फक्त पाठ करून घ्यायचं असतं छोटं मोठं. बट हे आहेच वर्थ आहे, वर्थ. एवढे प्रश्न उगत काढले नाहीत, काही मनानं घुसवले, काही असे काढले, पण हे सर्वांना जमत पण नाही प्रश्न. लक्षात हे मग ते सोडून देते त्या चॅप्टरला. ह्या चॅप्टरला सोडून देते, तर मग ती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पुढचा चॅप्टर आला की त्यात इलेक्ट्रोफाईल यायला काहीतरी न्यूक्लिओफाईलचं नाव येतंय, मग हे मोस्ट स्टेबल आहे, मग हे मेजर प्रोडक्ट आहे, ते कळत नाही त्याला. मग पाठ करते बाबा अल्कोहोलच्या डिहायड्रेशन मध्ये हे मेजर प्रोडक्ट, मग ते पाठ केलं 2 दिवस राहते, जाते विसरून. म्हणून म्हणते मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री विसरते. तसं नाही, कळलं? हो तर इथं हे क्लिअर झालं मग सर्व. हो त्याच्यानंतर पण परीक्षेत एवढा अवघड आहे ना, खूप म्हणजे खूप कमी वेळेस येते. बट एखादा येऊ शकतो, एखादा टाइम कन्झ्युमिंग, पण ते टाइम होत नाही कन्झ्युम. आत्ता उभं वाटायला म्हणलं ना, एवढं होत नाही. नंतर तुम्ही फक्त सोबत राहा माझ्या. पूर्ण झाल्याच्या नंतर मग बोलूया आपण. स्टॅबिलिटी. आता तुम्हाला काय होते, अचानक सर्व इफेक्ट लक्षात येतच नाहीत असे पटकन. एक येते इंडक्टिव्ह की ते रेझोनन्स येतच नाही म्हणून. पण एकदा सवय झाली की ते मग आपोआपच येते. ते दिसलं कीच कळतंय, अरे इथे हे वापरायला पाहिजे. पण आता हे जे रिंग्स असतात 2 मेंबर, 3 मेंबर, 4 वगैरे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 6 मेंबर रिंग सर्वात स्टेबल असते. हे कशावरून असते? ते अँगल स्ट्रेन असतात. अँगल स्ट्रेन म्हणजे कसे? आता इथं जर बघितलं तुम्ही तर अँगल किती होतो? 60. आणि हे जर 60 हे 6 मेंबर रिंगला अँगल वगैरे हे 120 आहे. जर आता बेन्झिन असेल तर हे असं होतं, हे असं. मग आता sp2 हायब्रिडायशन असते हे. मग sp2 ला 120 एकदम मस्त आहे, सेफ मस्त राहते. पण इथं जरी तुम्ही sp2 जरी केलं, ह्याचं हायब्रिडायशन समजा sp2 असलं, तरी त्याला 120 तरी अँगल पाहिजे. पण 120च्या ऐवजी 60 पर्यंत त्याला बळजबरीनं वापरून बसावं लागतं. मग त्याला ताण आला ना खूप, हो मग स्टॅबिलिटी कमी होते. बरं हे आता हे तर डबल बॉन्ड असल्यावर तर नो प्रॉब्लेम. पण समजा सर्व सिंगल बॉन्ड असते, सिंगल बॉन्ड म्हटलं तर 109 पाहिजे, पण 120 झालं ना. तर ते सिंगल बॉन्ड असल्यावर ह्याला कसं करता येतंय? ह्याला जर असं बघितलं आपण, हे असं सध्या अशा ह्या प्लेन मध्ये बघितलं असं, बरं का, ह्या बाजूवर ठेवलं, तर हे काय करते माहिती आहे का? सिंगल बॉन्ड असल्यावर हे टोक खाली वागते आणि हे टोक वर जातं, म्हणजे प्लेनार राहत नाही. ते असं करते खुर्चीसारखं. मी वर घेतलं चुकून, काय फरक पडत नाही, असं होऊन बसतं. आणि असं होऊन ते स्वतःचा अँगल इथं ऍडजस्ट करू शकतं, 109 करू शकतो. पण ह्या प्रोपेनला काहीच करता येत नाही. प्लेनार शिवाय दुसरं स्ट्रक्चर त्याला अज्युमच करता येत नाही, आणि मग त्याला 60 शिवाय पर्यायच नाही. म्हणून त्याची स्टॅबिलिटी खूपच कमी. तसंच ब्युटेनमध्ये काहीच त्याला शक्य होत नाही. म्हणून 6 मेंबर रिंग सर्वात स्टेबल असते. त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, ह्या जवळपास सारख्याच आहेत. तर त्यातल्या त्यात 5 आणि 4 मेंबर रिंग त्यापेक्षा कमी, 3 मेंबर आणखीन कमी. मग आता ह्याच्याविषयी जास्त काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला. एवढं माहित असलं तर खूप झालं. कळलं का? हो 6 मेंबर म्हणजे बेन्झिनची रिंग सर्वात स्टेबल, असं लक्षात ठेवायचं. एकदम मस्त. बरं, आता विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल असं म्हटलंय का नाही? बरं, हो मग आता आणखीन एक क्रायटेरिया आला, अँगल स्ट्रेन. तर ते तुम्हाला नाही येईल असं. आलं लक्षात? हे कधी मग आता इथं ते होते का? आता विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल सर्वात पहिले ते हे दिसतं, ह्याच्यात स्ट्रेन खूप जास्त आहे. पण स्ट्रेनपेक्षा मोठे क्रायटेरिया कोण आहे? तर रेझोनन्स, ॲरोमॅटिसिटी. आलं लक्षात? स्ट्रेनला तुम्ही काय लय डोक्याला ताप घेऊ नका, त्याच्यावर काही येणार पण नाही. ते नाही सांगता येत कुठं स्ट्रेन जास्त महत्वाचा असू शकतो. डिपेंड करते की किती स्ट्रेन आहे. प्रोपेनमध्ये वरी असू शकते, तर पेंटेनमध्ये कमी असू शकते. मग त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन नसणार पण तसे. फक्त उगाच सांगितलं मी की बाबा 6 मेंबर रिंग मोर स्टेबल आहे. आता तुम्ही काय करायचं?
ह्याच्यामध्ये सर्वात पहिले बघायचं की कोण मोर स्टेबल आहे. बघितल्यावर घाई काय होते, कॅटायन आहेत म्हणजे टर्शरी मोर स्टेबल आहे, नो प्रॉब्लेम, एकदम मस्त वाटतंय का नाही, हो. बरोबर का? तर तसा तर टर्शरी हा पण आहे. मग 2 आणि 4 मध्ये कोण स्टेबल आहे ते आधी सांगा. व्हेरी गुड. तुम्ही अगोदर हे बघायचं बघा, तुम्ही दुसऱ्या डोक्याला तापच घ्यायचा नाही. इथं काय दिसतंय तुम्हाला, रेझोनन्स दिसते का बेटा? बघ, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. हो. मग रेझोनन्स मोठा आहे ना, हो. म्हणून कोण आहे मोर स्टेबल? 4. फोर्थ स्टेबल आहे, मग सेकंड, मग 1 आणि मग हे वाटतंय आता काही. पण आपण एक विसरून रेझोनन्स, बरं ठीक आहे चला, इथे रेझोनन्स आहे, इथे रेझोनन्स आहे, मग कोण? बरं कळलं का तुला? अपेक्षा इथं पण रेझोनन्स दिसायले का? हो. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. हा, मग आता सांगा. आपण सहसा आपल्या सिलेबसला रेझोनन्स इंडक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यात एवढं मिसळतं, हे असं होतं, ॲरोमॅटिसिटी विसरून जातो, बरोबर का? पण पहिलं हो. कोण आहे? ॲरोमॅटिसिटी आहे. हो. आणि इथं ॲरोमॅटिसिटी आहे का बघा, सायक्लिक, प्लेनार, 2 इलेक्ट्रॉन्स आहे का नाही? आहे. मग विसरतंय असं म्हणलं का नाही? म्हणजे काय होतंय, रेझोनन्सच्या नादाला ते हेच सर्वांना कंबाईन करणंच जरा अवघड असते सुरुवातीला, आणि एकदा पुढे सरकलं, हायवेला गाडी लागली की बघा कसं मस्त ते ॲरोमॅटिसिटी जरा विसरतेच कधीतरी, मध्ये मध्येच नसते ती ॲरोमॅटिसिटी. हा, तिचा यूज कधीतरी होतंय, मग ते विसरतंय. पण सुरुवात करताना कधी आरोहीच करायचं, आधी ॲरोमॅटिसिटी आहे का बघायचंच. सो झालं हे. हो. सो 3 greater than 4 greater than 2 2, tertiary, secondary. greater than 1. So this is aromatic, this is resonance, this is secondary. म्हणजे हे इंडक्टिव्ह मुळे पण आहे, हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे. सो इंडक्टिव्ह पेक्षा हायपर कॉन्ज्युगेशनला महत्व द्यायचं, आठवलं नाही? हायपर कॉन्ज्युगेशन शिकवताना म्हटलं होतं की हायपर कॉन्ज्युगेशनमुळे स्टॅबिलिटी कॅटायनची वाढते आणि अल्किनची एक वाढत असते आणि रॅडिकलची एक वाढत असते असं म्हटलं होतं. आणि त्यात मी सांगितलं होतं असं होतं, हे असं, हे असं कॅटायन, आणि इथं अल्फा हायड्रोजन आहे आणि हे बॉन्ड इथं जातं असं, बरोबर का? म्हणजे अल्फा हायड्रोजन हो. असले की कॅटायनची स्टॅबिलिटी हायपर कॉन्ज्युगेशन वाढते. मग इथं अल्फा हायड्रोजन आहेत ना, हे अल्फा कार्बन आहे का नाही, 3 आहे, इथं 2 हो. आहे. पण हायपरपेक्षा हा रेझोनन्स पुढे असल्यामुळे एनिवे 4 पुढे, नंतर 2. हायपर कॉन्ज्युगेशन आणि प्लस आहे, पण प्लस आहे पेक्षा हायपर कॉन्ज्युगेशन महत्वाचं असल्यामुळे त्याला आधी नाव द्यायचं. जर आलाच प्रश्न, व्हाय टर्शियरी इज मोर स्टेबल, प्लस आहे, हायपर कॉन्ज्युगेशन, रेझोनन्स असं म्हटलं की तुम्ही हायपरला महत्व द्यायचं, आणि ती बोथ असेल तर मग बोथला महत्व द्यायचं. कळलं का? हो. हायपर, इथं हायपरला 1 2 3 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8 अल्फा हायड्रोजन आहेत बघा, कळलं का? 8 कसे आहेत ते. हो. आणि हो. ह्याच्यात पहिल्यामध्ये किती आहेत, ह्याला किती आहेत अल्फा हायड्रोजन? 5. 5. 2 कार्बन आहेत बघा, ठीक आहे ना, 5 हायड्रोजन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, ह्या कार्बनवर 3 हायड्रोजन, ह्या कार्बनवर 2, सो 5 अल्फा हायड्रोजन, राईट? पुढे हे उगं छोटीशी उगं एक रिव्हिजन सारखं आहे, ऑलरेडी झालंय आपलं हे. रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट, रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट बघा कोणते कोणते, कार्बिन, रॅडिकल कॅटायन, रॅडिकल आयनायन वगैरे वगैरे. आपल्याला हे काहीच कामच नाही, किटाईल फिटाईल, आपल्याला एकच कामाचं आहे, ते म्हणजे हे पुन्हा बेन्झाईन वगैरे काही नाही, ठीक आहे? आपल्याला फक्त काय, रॅडिकल, आयनायन, कॅटायन, ठीक आहे? सो स्टॅबिलिटी ऑफ रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट म्हणजे कॅटायनची स्टॅबिलिटी जर बघितली तर हा एक प्रश्न उगाच येत असतो मध्येच कुठंतरी एक्झाममध्ये, फेमस आहे. कोणत्या एक्झाममध्ये? ह्या एक्झाममध्ये नाही, तो फेमस आहे सहसा IIT मध्ये वगैरे, तिथं तो फेमस आहे.
आलं लक्षात आहे? हो. थोडा वेळ बसा लागेल, एक 10 मिनिटं. बसा आता, बघा कुठतरी इथं तिथं बघा की खुर्ची असली तर. माझं लेक्चर झालं की हे करतो, नाही तर काय खुर्चीवर घेऊन बसा, इथं आहे खुर्चीवर काही. बाय. तर आला तर हे असलं आहे, कार्बन आहे आणि त्याच्याभोवती सायक्लोप्रोपाईलच्या रिंग आहेत. हे जरा हायली स्टेबल आहे. त्यात पण सायक्लोप्रोपाईलच्या रिंग कमी झाल्या की स्टॅबिलिटी कमी होते. कळायला का? त्याचं रिझन काहीच नाही. इथे डान्सिंग रेझोनन्स नावाचा प्रकार दिसतो. म्हणजे हे ते काय आपल्याला नाही सिलेबसला, उगाच थोडक्यासाठी म्हणून सांगतो. हे काय होतंय, हे असं होतंय आणि इथले इलेक्ट्रॉन इथं जातात. हे इलेक्ट्रॉन इथं डबल बॉन्ड येईल का असा, हे हो. असं होईल, असं होईल आणि इथं प्लस होईल. बरोबर. हो. आणि त्याच्यावेळी जर इथले इलेक्ट्रॉन इथं गेले तर कसं दिसेल? असं दिसेल. म्हणजे डान्स केल्यासारखं वाटेल का, इकडून इकडे इकडून इकडे, म्हणून याला डान्सिंग रेझोनन्स म्हणतात. बट जस्ट सायक्लोप्रोपाईलच्या केसमध्ये डान्सिंग रेझोनन्स दिसतंय म्हणून त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि त्याची खूपच जास्त. म्हणजे कुठे ऑप्शन आले की समजा त्याला म्हणून टाकायचं सर्व स्टेबल तेच आहे. आलं लक्षात? पण तसं काही आपल्याला प्रश्न येणारच नाही बघ, उगं दिले म्हणून सांगितलं. आणि जेवढे जास्त सायक्लोप्रोपाईलच्या रिंग तेवढी स्टॅबिलिटी जास्त. ते सोडून द्या. आता खाली हे इथं जर बघितलं तर हा मोर स्टेबल आहे. पीएच म्हणजे फिनाईल, म्हणजे ह्याच्यासोबत रेझोनन्स, ह्याच्यासोबत रेझोनन्स, ह्याच्यासोबत रेझोनन्स. कळाले का? हा का मोर स्टेबल असेल? इथं तर 1 2 3 रिंग आहेत आणि इथे एकटीच रिंग आहे. इथं तर खूप एक्सटेन्सिव्ह रेझोनन्स आहे, इथं तर कमी आहे रेझोनन्स. बेन्झिन कुठं आहे? ॲरोमॅटिसिटी. हे तुम्ही पुन्हा पुन्हा विसरताय. बरोबर आहे का? हो. हे ॲरोमॅटिसिटी बघा, 1 2 3 4 5 6 प्लेनार आहे, 6 म्हणजे हे ॲरोमॅटिक आहे. हो. हे विसरायला आता मी पुन्हा सांगायला, आत्ताच झाले तरी विसरताय. ह्याच्यात ॲरोमॅटिसिटी रिंगला कॅटायनमुळे नाही आली, त्याची ऑलरेडीच आहे. टर्शियरी बेन्झिलिक कॅटायन. बेन्झिलिक म्हटलं की त्यात रेझोनन्स असते. बेन्झिलिक बरं काय, फिनिलिक नाही. ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही. हे फिनिलिक आहे, हे फिनिलिक आहे. हे बेन्झिलिक आहे, हे बेन्झिलिक आहे. कळाले का? हो. लिहून पण दिले ना मी. हो. तसाच अलील आणि विनाईल ते पण लिहून दिले. हो. मग फिनिलिक तर 3 म्हणजे 3 असल्यामुळे तर ते खूपच जास्त स्टेबल झालं. तसंच हे आता अलिलिक आहे. अलिलिक आहे प्लस टर्शरी आहे, म्हणून दोन्हीचा फायदा झाला त्याला. याच्यात कसं आहे, 2च फिनाईल ग्रुप आहेत, म्हणजे 2 रिंग पासून रेझोनन्स भेटलं. मग आता तसं कळलं काय? हो. 4 नंतर 6 का घेतलं बाबा? बरं असं. त्याच्यानंतर ह्याची आणि ह्याची जवळपास असं आलेत आणि 6 का म्हटले की कुठं 5 कुठं? हां, ओके, हे 5 आहे. हे दोघांची स्टॅबिलिटी जवळपास सारखी. हां, मग ह्याच्यापेक्षा ह्याची कमी. आता तसं तर ठरवणं अवघड आहे. कसं? कुणामध्ये? याच्यात आणि याच्यात. तुम्ही असं ठरवणं खूप अवघड आहे. हे उगं लक्षातच ठेवावं लागेल. हे झालं जर IITच्या लेवलचेच. उगा आपण शिकूया. तुम्ही मग काय लक्षात ठेवणार नंतर? तुम्हाला जे मी पुस्तकं देणार सोडवायला त्याच लेवलचं. आता ह्या दोघांमध्ये ठरवणं अवघड आहे. का? कारण का इथं वाटते 2 बेन्झिनचे रिंग आहेत. म्हणजे रेझोनन्स तर आहेच, खूप जास्त आहे. इथं रेझोनन्स आहे, थोडा आहे, पण टर्शियरी आहे. मग आता टर्शियरीला महत्व द्यायचं का जास्त रेझोनन्सला महत्व द्यायचं हे कळत नाही. पण त्यांनी महत्व कशाला दिलं? आता टर्शियरी आणि रेझोनन्स हे दोन्ही आहे. ते अवघड आहे, ठरवणं अवघड आहे.
इथं काय केलं, 3 रेझोनन्सला महत्व आहे, पण 2 रेझोनन्सला तेवढं नाही. म्हणजे हे फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. आता हे का दिलेत त्यांनी, कारण IIT मध्ये ज्या रिॲक्शन असतात पुढे सर, त्या रिॲक्शन मध्ये हे तयार होतात कुठेतरी इंटरमिडिएट, आणि मग ते तिथं त्याला सांगायचं असते बाबा हे आपण बघितलं होतं की हा मोस्ट स्टेबल आहे, आणि हे ऑब्झर्व केलेल्या गोष्टी येतात. ह्याच्यात एक लक्षात, पूर्ण लॉजिक नाही लावतात, ऑब्झर्व पण केलेलं असतंय, आणि मग त्याच्यावरून सांगितले बाबा 3 रेझोनन्स पेक्षा 2 रेझोनन्स, 3 रेझोनन्स हा टर्शरीच्या पुढे जातो, पण 2 रेझोनन्स टर्शरीच्या पुढे जाऊ शकतो. कळलं का? हो. पण आपल्याला ह्याची गरज नाही. ठीक आहे, उगा मी हे शिकवायलोय जेणेकरून तुम्हाला ते रेझोनन्स, टर्शरी, ॲरोमॅटिसिटी हे डोक्यात यावे, एकत्र डोक्यात यावे म्हणून शिकवायला. ठीक आहे, हे काही पाठ करायचं नाही आपण. त्याच्यानंतर हे कमी केले. आता हा कसा आहे, ह्याच्यात रेझोनन्स आहे आणि सेकंडरी आहे, टर्शरी नाही, म्हणून ते कमी आलं. आणि त्याच्यापेक्षा हे ह्याच्यात रेझोनन्स आहे, एकच रेझोनन्स आहे बघा, एकच रेझोनन्स वाला पुन्हा ह्याच्यात, म्हणजे ते हायपर, टर्शरी सेकंडरी कशामुळे बेटर आहे, ते हायपर कॉन्ज्युगेशनमुळे. कळते का? हो. म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन रेझोनन्स हे एकमेकाला हरवत यायलेत असं झालं काहीतरी. इथे एक हायपर कॉन्ज्युगेशन आणि एक रेझोनन्स आहे, म्हणून त्यानं एका रिंगला हरवलं, पण 2 रिंगला हरवू शकला का? 2 रिंगच्या रेझोनन्सला नाही, असं काहीतरी केलंय त्यानं. मग त्याच्यानंतर हे अलिलिक कार्बोकॅटायन, अलिलिक मध्ये एकच रेझोनन्स आहे, मग आता हायपर कॉन्ज्युगेशन बिलकुल नाही, म्हणून ह्याच्यापेक्षा कमी आला. मग अलिलिकपेक्षा टर्शरी आला, फक्त हायपर कॉन्ज्युगेशन आहे, रेझोनन्सच नाही. हायपर कॉन्ज्युगेशन कमी झालं, हायपर कॉन्ज्युगेशन आणखीन कमी झालं, नो हायपर कॉन्ज्युगेशन. मग आता हा विनाईल हे कशामुळे कमी आला असं वाटतं? रेझोनन्स नाही, मग इथे नाही ना रेझोनन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्या पुढे मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विचार करायचा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची कशी आहे, ह्या जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. जास्त आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यावर त्याला प्लस चार्ज सहन होतो का? नाही. नाही होत, मायनस होतो. आणि त्याच्याही पेक्षा मग फिनाईल वाला हे हा आणखीनच कमी स्टेबल. तसं हे दोघं जवळपास सारखेच, ते pH प्लस किंवा त्याला AR प्लस पण म्हणतात. हे SP हायब्रिड SP2 मुळे असं होतं. AR म्हणजेच ते pH ला म्हणतात, ॲरोमॅटिक असं. pH म्हणजे फिनाईल असं. झालं, हे एवढं कळलं वरचं? म्हणजे वरचं जे आहे ते इलस्ट्रेटिव्ह टाईपचे एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला पाठ करत बसायचे का? नाही. तसंच आता हे कार्ब आयनाईन विषयी सेम तसंच दिले. आता हे काही मी सांगत नाही. हे का सांगत नाही? कारण तसंच ते फक्त वर्किंग स्टाईल मला सांगायची होती, मला बाकी काहीच सांगायचं नव्हतं तुम्हाला ह्याच्यातलं. वाचून त्याचा एक अंदाज घेणं हे तर सोडलं, हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. आता इथला हे एक क्वेश्चन तेवढा करतो. गिव्ह द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ रॅडिकल. आता हे रॅडिकल आहे, रॅडिकलचं कॅटायन सारखंच असतं, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत म्हणून त्यांना डोनर पाहिजेत, बरोबर का? हो. मग इथं हा डोनर आहे, इथं हा डोनर आहे, परंतु दूर गेला डोनर, रॅडिकल इथं आलाय का नाही? हो. आणि इथं तर ह्याला 3 डोनर भेटले, बरोबर का? म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशनच. मग कोण आहे सर्वात स्टेबल? इथं किती नाही, अरे नाही हे डोनर नाही, इथं इथं हा हे विचार करायला लागेल ना. हायपर कॉन्ज्युगेशनचा जर विचार केला तर अल्फा कार्बन हा आहे ना 1 2, इथं अल्फा कार्बन 1, म्हणजे त्याच्यावर हायड्रोजन किती आहे तेच महत्वाचं आहे शेवटी. हो. मला सांगा सर्वात जास्त स्टेबल कोण आहे, किंवा सरळ सरळ टर्शरी वाला, बरोबर का? 3. त्याच्यानंतर 1. त्याच्यानंतर 2. यांच्यामध्ये जर बघितलं तर रेझोनन्स, ॲरोमॅटिसिटी तर कुठंच नाही. आता ह्या दोन रेझोनन्स, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेअर, आपलं हे अनपेअर्ड. रॅडिकल. पण हे पण कॉन्ज्युगेशन आहेच ना रॅडिकल वाला, इथं कळलं. आता ह्याचं काय, ह्या दोघात ठरवा. Third is more stable than 1. थर्ड कशामुळे? sp2 असल्यामुळे ते. मग आणि SP2 first असल्यावर बघा
sp2 म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे, त्याला इलेक्ट्रॉनची कमतरता जमते का नाही जमत. हा अपेक्षा नाही नाही जमत. नाही म्हणजे जमत. ते इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे ना रॅडिकल म्हणजे. हो त्याला रॅडिकल आणि कॅटायन सहन होतात का sp2 ला. नाही. मग स्टॅबिलिटी कशी पाहिजे. कमी. कमी. sp2 असला की anion ची स्टॅबिलिटी जास्त असते, कॅटायन आणि रॅडिकलची नाही. हा उलट होऊ द्यायचं नाही. हो आणि मग सर्वात कमी हा स्टेबल, मग हा 2 नंबरला हे, आणि त्याच्यानंतर मग शेवटी. कळलं हे आता. हो. ह्या दोघात सांगा कोण आहे मोर स्टेबल. फिफ्थ. कोण. पाचवा. चौथा का करत नाही. उलटा चौथा करते आणि चौथ्याचा हा रॅडिकल रेझोनन्समुळे डिस्पर्स होतो. इथे ह्या रेझोनन्सचा रॅडिकलला काहीच फायदा नाही. रॅडिकलला फायदा हो होत नाही. ते काय होते, हे बॉन्ड इथं जातो आणि हा ह्याच्यासोबतच काम करतो, रॅडिकलला सोडून देतो. म्हणून इथलं युजफुल आहे मोर. मग तसा विचार केला तर ह्या दुसऱ्यापेक्षाही हे चौथा जास्त स्टेबल आहे, कारण मोर रेझोनन्स होईल ना इथं, मोर कॉन्ज्युगेटेड आहे. सो चौथा मोर. आणि उलटा हा तर कमी. आता ह्या दोघांमध्ये कोण कमी बाबा. कारण दोघे सेमच आहेत. आता एकच ह्याच्यात म्हणू शकतो आपण हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन कारण का तर रेझोनन्सचा फायदा यालाही नाही, तिसऱ्याला नाही, पाचव्याला नाही. मग हायपर कॉन्ज्युगेशन जर बघितलं तर इथं एक जण आहे, इथं एक जण आहे, इथं 2 जण आहेत, 1 जण आहे. थर्ड इज म्हणजे मोर. थर्ड इज मोर स्टेबल बाय हायपर कॉन्ज्युगेशन. कळलं का. हो कळलं. आणि हे इथं सर्वात जास्त स्टेबल कोण आहे आता तुम्हीच सांगा. तुम्ही विचार करायचा रॅडिकल म्हणजे कॅटायन सारखा आहे, डेफिशियंट आहे, त्याला देणारे पाहिजे. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पाहिजे, त्याला इलेक्ट्रो निगेटिव्ह नाही पाहिजे. कारण सांगा सर्वात जास्त स्टेबल कोण आहे. फोर्थ. फोर्थ कशामुळं. कशामुळं काही तर कारण असेल ना बेटा तुझ्या मनात. रेझोनन्स. रेझोनन्स आहे का, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, पुन्हा सिंगल बॉन्ड, 2 वेळेस सिंगल बॉन्ड आला ना. तुला हे लक्षात नाही. येणार डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि लगेच मग लोन पेअर तर पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज तर पाहिजे, रॅडिकल तर पाहिजे, निगेटिव्ह चार्ज तर पाहिजे. असं अल्टरनेट पाहिजे. थर्ड सिंगल इज बॉन्ड, मोर स्टेबल. हा थर्ड. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असं 2 वेळेस सिंगल बॉन्ड नाही आला पाहिजे. हो मग थर्ड इज मोर स्टेबल. सेकंड मध्ये पण रेझोनन्सच आहे, थर्ड मध्ये पण रेझोनन्सच आहे. मग आता रेझोनन्स अरोमॅटिक. आहे का बघा. एरोमॅटिसिटी कुठं आहे. इथं कसं काय इकडे 2 पाय आहेत पण प्लेनार पाहिजे मॉलिक्यूल ना. म्हणजे एरोमॅटिसिटी नाही. हायपर कॉन्ज्युगेशन बघा ना रॅडिकलला. इथं हे इथं अल्फा अल्फा अल्फा, इथे एकच अल्फा आहे. कळलं का. किंवा हो टर्शरीचा विचार करा ना, टर्शरी हे प्रायमरी असं हो. सांगितलं ना. मग मोर स्टेबल कोण. थर्ड इज मोर स्टेबल अँड सेकंड. आता इथं काय तर रेझो अँड हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन किती 3 कार्बन आहेत आहे का नाही. इथं हो रेझो अँड हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन एवढंच सांगतो मी डायरेक्ट की हा प्रायमरी आहे, विषय खतम. आणि हा कसा आहे टर्शरी कॅटायन आहे. आता पहिला आणि चौथा ह्याच्यात कोण.
आता पहिला आणि चौथा करा ना विचार. काय एवढा विचार? पहिलं काय बघणार? ॲरोमॅटिसिटी. नंतर काय बघणार? सांग अपेक्षा. रेझोनन्स, दोन्ही नाही. मग हायपर कॉन्जुगेशन, कुठं आहे? फोर्थ मध्ये फोर्थ मध्ये एक हायड्रोजन आहे, इथं 2 आहे. पण हायपर कॉन्जुगेशन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या 2 गोष्टीत आता कुणाला मत द्यायचं हे अवघड आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला बघावं लागतो. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जिथं काम करते बघा, ते ठरवणं अवघड आहे. कसं हे बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या लागतं मध्येच. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे बघा, हे sp2 आहे, हा sp आहे, हा कार्बन. मग sp मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना बेटा. हो. मग कोण स्टेबल आहे? फोर्थ. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला लेस स्टेबल राहणार, कारण डेफिशियंट आहे. डेफिशियंटला इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पाहिजे. सो फोर्थ फर्स्ट. आता इथं म्हटलंय अरेंज द बॉन्ड एनर्जी ऑफ द बॉन्ड्स इंडिकेटेड. बॉन्ड एनर्जी म्हणजे बॉन्डची ताकद. बॉन्डची ताकद म्हणजे जेवढी बॉन्ड एनर्जी जास्त तेवढा तो बॉन्ड तुटत नाही, तेवढा स्ट्रॉंग आहे का नाही. तेवढा तो तुटत नाही म्हणजे बघा सोप. आता इकडून इकडे जाणार आहे, एखादा बॉन्ड आहे ए बी, तो सहज तुटला. समजा ए बी ची बॉन्ड एनर्जी जास्त आहे, म्हणजे ह्याला पुढे सहज जावं वाटत नाही का नाही. जर बॉन्ड एनर्जी हाय असेल तर त्याला असं तुटावं वाटत नाही. बेटा कळलं का? हो. असंच का? बॉन्ड एनर्जी जास्त आहे म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? डिफिकल्ट आहे. हो. ही प्रोसेस डिफिकल्ट का आहे? मग ह्याच्यावरून आपण असं काय म्हणू शकतो की हे दोघं स्टेबल असतील का अनस्टेबल? ह्याला इकडं जावं वाटत नाही. का जावं वाटत नाही? कारण पुढे गेल्यावर त्याला स्टॅबिलिटी भेटते म्हणून जावं वाटत नाही, का भेटत नसेल म्हणून? भेटत नाही म्हणून. काहीतरी लेस स्टेबल असतील ना, तेव्हाच त्याला जावं वाटत नाही पुढे. म्हणूनच हे बॉन्ड तुटत नसेल, आहे का नाही? हो. आणि जर बॉन्ड एनर्जी कमी असेल तर बॉन्ड तोडणं सोपं आहे. असंच का? हो. बॉन्ड तोडणं सोपं आहे म्हणजे प्रोसेस सहज व्हायला. सहज का व्हायला? कारण पुढे काही तर फायदा होत असेल तेव्हा व्हायला ना. हो. म्हणजे पुढे जे कोणी तयार व्हायले ए आणि बी, ते कसे असतात? मोर स्टेबल असतील. म्हणजे प्रोडक्ट मोर स्टेबल असतील. तर बॉन्ड एनर्जी कमी, किंवा उलट बॉन्ड एनर्जी कमी म्हणजे प्रोडक्ट स्टेबल, बॉन्ड एनर्जी जास्त म्हणजे प्रोडक्ट अनस्टेबल. कळले का? हो. मग आता तेच बघायचं आपल्याला. हा बॉन्ड अल्फा बीटा गॅमा. तर हे अल्फा कुठं लावले ते जरा व्यवस्थित लावले नाही, जरा प्रॉपरली. हे बघा इथं हे अल्फा आहे, हा अल्फा आणि हा गॅमा, म्हणजे सर्व कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत ते. कळलं का? हो. मग आता हे अल्फा बीटा गॅमा हे बॉन्ड तोडल्याच्या नंतर तयार काय होते हे बघूया आपण. हो. जर आपण अल्फा बॉन्ड तोडला तर इथं रॅडिकल येईल. नाही, अल्फा म्हणजे इथला आहे ना कार्बन, म्हणजे इथं रॅडिकल येईल ना. हो. हे जसं तसं आहे, हे जसं तसं आहे, हे कळायला व्यवस्थित? हो. जर अल्फा बॉन्ड ब्रेक झाला तर. जर बीटा बॉन्ड ब्रेक झाला तर इथे रॅडिकल येईल. बाकी काही मी आता हायड्रोजन काढत बसत नाही. हो. आणि जर गॅमा बॉन्ड तोडला तर
इथं रॅडिकल येईल का? हो. आता ह्यांच्यात सर्वात स्टेबल कोण आहे सांगा. अल्फावाला स्टेबल आहे का बीटा का कोण सांग? सांगा कोण स्टेबल आहे. प्रोडक्ट तयार झाले त्यात सर्वात स्टेबल कोणते आहेत प्रोडक्ट? फर्स्ट आहे अल्फा वाला. कशामुळं? अरोमॅटिसिटी अरोमॅटिसिटी कसं काय बेटा? प्लेनार कुठं आहे? आणि रिझोनन्स मुळे. रेझोनन्स. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि रॅडिकल. मग कोण आहे त्याच्यानंतर? म्हणजे सर्वात जास्त स्टेबल हा आहे, हो. मोस्ट स्टेबल. त्याच्यानंतर बीटा आणि गॅमा मध्ये कोण स्टेबल आहे? बीटा आणि गॅमात कोण स्टेबल आहे? साधी गोष्ट आहे, हा SP आहे, सॉरी हा SP2 आहे आणि हा SP आहे. हायपर कॉन्जुगेशन पण येते हो, पण ते जरा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज लक्षात ठेवायचं. असं डबल बॉन्ड आलं की. बरोबर कळलं का? आता सांग. बीटा इज मोर स्टेबल. बीटा मोर स्टेबल कसं बेटा? SP म्हणजे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे त्याला डेफिशियन्सी सहन होत नाही, कमतरता जमत नाही. SP पॉवरफुल माणूस आहे, त्याला कमी नाही जमत, जास्त पाहिजे. कमतरता जमत नाही त्याला, SP ला कमी जमत नाही. आणि रॅडिकल कमीच आहे ना. हो. मग सांग कोण आहे स्टेबल? गॅमा. गॅमा इज मोर स्टेबल. हा मीडियम स्टेबल आहे आणि हो. हा लिस्ट स्टेबल आहे का नाही? हो. मग लिस्ट स्टेबल आहे म्हटल्यावरती आता बॉन्ड एनर्जी सांगा सर्वात जास्त कोणाची? बीटाची. बीटा. सो बॉन्ड एनर्जी बीटाची सर्वात जास्त, नंतर नंतर गॅमा, गॅमा, नंतर मग अल्फा. कळलं हे व्यवस्थित? हो. ठीक आहे. मग आपण 5:20 पुढचं सुरू करू. हो. हे तोपर्यंत लिहून घ्या. त्यात फोटोज पाठवायचा तर कसं करायचं? हां, फोटो काढायचे व्यवस्थित आणि ग्रुपवर पाठवा. ठीक आहे.